अबुधाबीमध्ये दिवाळी आम्ही कशी साजरी केली ते सांगते. तर आम्ही तिन्ही मैत्रिणींनी एक एक दिवस फराळासाठी प्रत्येकीकडे ठरवला होता आणि फराळासोबत आम्ही प्रत्येकीने जेवण सुद्धा केलं होतं. तर पाडव्याच्या दिवशी पहिल्यांदा सर्व माझ्याकडे आले आणि माझ्याकडे फराळाचा कार्यक्रम कसा झाला हे तर तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलाच असाल. ठरल्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी आलेलो आहोत निशाकडे आणि आज तिने जेवणामध्ये काय काय ठेवलं होतं ते सर्व तुम्हाला दाखवते. एवढे सर्व पदार्थ जेवता जेवता मस्त गप्पा मारल्या. ज्यावेळी आपण भारताबाहेर राहतो ना त्यावेळी हे असे गेट टुगेदर खूप महत्त्वाचे असतात. भारतात आपल्या सणांची जी लगबग असते, घाई गर्दी असते, लोकांची भेटाभेट असते, हे सर्व आपण इथे मिस करत असतो. आणि आम्ही तिघीने ठरवलं की दिवाळीच्या दिवसांमध्ये थोडासा आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून आपण एकमेकांच्या घरी जाऊ, गोडधोड खाऊ आणि एकमेकांसोबत वेळ घालवू, जेणेकरून आपली दिवाळी खरंच खूप छान साजरी होईल इथे सुद्धा. दुसऱ्या दिवशी सुद्धा दीपिकाकडे फराळ आणि जेवण दोघांचाही आस्वाद घेतला. दिवाळीतले हे तिन्ही दिवस एकमेकांसोबत घालवून आम्ही खूप धम्माल दिवाळी साजरी केली आणि आमच्यासोबत मुलांनी सुद्धा तितकाच कल्ला केला. खूप सारे क्षण फोटोजमध्ये कॅप्चर करून ठेवले. माझ्या घरी कशी मजा केली त्याचा व्लॉग बघायला विसरू नका.